श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना स्वतःचा हात हा स्वतःच धरायला शिकलं पाहिजे. कारण माणसं येतात, माणसं जातात, ते काहीतरी शिकवून जातात. पण स्वतःच्या पायावर उभं राहणं ही एकच अशी गोष्ट आहे जी आयुष्यभर साथ देत असते. श्रोते हो, आयुष्यात कधीच कोणावर पूर्णपणे अवलंबून राहायचं नसतंय. कारण माणसं बदलतात, वेळा बदलतात आणि नात्यांचा अर्थ सुद्धा बदलत असतात. स्वतःवर विश्वास ठेवणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं हेच खरं आयुष्य जगणं असतं. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोणी आवडलं म्हणून त्याला प्रेम नाही म्हटलं जात, तर शेवटच्या श्वासापर्यंत तेच एक आवड राहावी याला खरं प्रेम म्हटलं जातं. ज्याला आपल्याशी बोलायचं असतं त्याशी फक्त बोलण्याची इच्छा पाहिजे. मग तो वेळ कसाही काढतोच. वेळ नाही भेटला, मला खूप काम होतं, हे कारण फक्त बोलणं टाळण्यासाठी असतं. बोलण्यासाठी वेळ नाही, इच्छा असावी लागते आणि तेव्हाच प्रेम वाढत जातं. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात केव्हाच नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. आपल्याला पडणारी सुंदर स्वप्न ही मोफतच असतात. फक्त त्या रंजक स्वप्नांचा पाठलाग करताना माणसाला किंमत मोजावी लागते. इमानदारी हे रक्तात असावी लागते. उगाच खऱ्याची चादर पांघरून कोण खरं होत नसतं. आयुष्याच्या कोणत्याच वळणावर माणूस कधीच एकटा पडू नये म्हणून देवानं मैत्रीचं नातं निर्माण केलंय. कारण मैत्री जगातील एकमेव नातं आहे जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं असतं. आयुष्य आपल्याला कधी आणि केव्हा कोणत्या वळणावर घेऊन जाईल हे कोणालाही सांगता येत नाही. म्हणून आपल्या श्रीमंतीचा कधीच गर्व करू नका. कोणाला बी लय जवळ नाही करायचं, कारण आधी आपला स्वभाव समजून घेतात आणि मग आपल्या संग चाली खेळायला सुरुवात करतात. एखाद्याचं उपकार फेडता नाही आलं तरी चालतील, पण त्यानं आपल्यासाठी काय केलंय याची जाणीव मात्र आयुष्यभर ठेवावी. काही नाती अशी असतात ज्यांच्यामुळं आपण दुखावलेलो असतो, तरी मन फक्त नाराज होतं. त्याच्याबद्दल द्वेष कधीच निर्माण होत नाही. जीव लावायचा तर त्याला लावा ज्याचं मन खरं आणि भावना जिवंत आहेत. तेव्हाच मैत्रीचं खरं मूल्य हे उरतं. निर्मळ मनाला जीव लावा, मग तो मनुष्य असो किंवा प्राणी असो. घराला घरपण हे घरातील वस्तूंमुळे नसतं, तर घरातील आई बापामुळं असतं. जिथं नातं खरं असेल तिथं झुकता आलं पाहिजे, आणि जिथं आपली किंमत नाही तिथं वेळेस थांबता आलं पाहिजे. कधी कधी नातं हे टिकवण्यासाठी थोडं झुकावं लागतं, पण स्वतःची किंमत ओळखणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. जग हे माणसापेक्षा कामाला जास्त भाव देतं. माणूस पोटा पाण्यापुरता स्वार्थी असावा, पण एखाद्याचं आयुष्य बर्बाद होईल एवढा पण कपटी नसावा. परिस्थिती हीच खऱ्या अर्थानं आयुष्याची शाळा आहे, कारण ती प्रत्येक वेळी नव्यानं शिकवते कधी सहन करायला, कधी बदलायला, आणि कोण आपलंय आणि कोण फक्त नावापुरतंय हे सांगायला.
बाप हा शब्द नाही, तर लेकरांचा अवघं जग असतो. हसून बोलणाऱ्यांचं आयुष्य जगण्यात किती दुःख असतं हे जग कधी समजून घेत नाही. सर्वांची काळजी करणारा व्यक्ती त्याची स्वतःची वेदना मात्र स्वतः गिळत असतो. संस्कारांना कोणतीही ओळख नसते, ती माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून येते. कातर वेळ नेहमीच येते, पण त्यातला प्रत्येक क्षण वेगळा अनुभव देत असतो. आयुष्य हे पायऱ्यांसारखं आहे. वरची पायरी चढण्यासाठी खालची पायरी सोडावी लागते. गर्वामुळं ज्ञानाचा, स्तुतीमुळे बुद्धीचा आणि स्वार्थामुळे प्रतिष्ठेचा नाश होतो. दगड होणं म्हणजे फक्त कठोर होणं नव्हे, तर प्रत्येक ठोकर निमूटपणे सहन करणं. दगडाला बोलणाऱ्यांच्या शब्दांनी तडा जातो, लोकांच्या ठोकरांनी जखमा होतात, पण तो आवाज करत नाही, शांतपणे सहन करत राहतो. कारण त्याला माहिती असतं त्याच्या वेदनांना कोणी किंमत देणार नाही. माणसाच्या आयुष्याचंही तसंच असतं. वेदना सहन केल्या तरी कुणाला दिसत नाही, पण जेव्हा तो खंबीर उभा राहतो तेव्हाच तो कणखर होतो. ढेगभर पैसा असला म्हणजे माणूस रॉयल होत नसतो, तर रॉयल होण्यासाठी खरं तर माणूस रियल असावा लागतो. घड्याळाचं काय आणि माणसाचं काय, आतलं तोल सांभाळणारं चाक हे नीट राहिलं की फार पुढेही जाण्याची भीती नाही आणि फार मागही पडण्याची नाही. आयुष्यातला प्रत्येक टप्पा वेगळा आहे. या टप्प्यामधून आपण सगळे जात असतो. चिंता, काळजी, तणाव या सर्वांच्या नादात आपण आपल्या पुढ्यातलं क्षण हे गमावून बसतो. म्हणून आहे त्या स्थितीत आपला आनंद आपण स्वतः निर्माण केला पाहिजे. आपल्याकडं अशा आठवणी असाव्यात ज्यावर खळखळून हसता आणि बोलता येईल. माणसानं जिंकणं सगळ्यात सोपं असतं, फक्त हसतमुख चेहरा पाहिजे. स्त्रीचं सौंदर्य फक्त तिचं शरीर नसून तिची भावना, तिचं प्रेम, तिचं वात्सल्य, भडकणं, रडणं, व्यक्त होणं आणि तिला मनवणं या सगळ्या तिच्या सौंदर्याच्या पाकळ्या असतात. आयुष्याचा मार्ग दाखवणारे आणि सुखदुःखात सुद्धा शेवटपर्यंत साथ देणाऱ्या व्यक्ती नशिबानं मिळत असतात. आयुष्य कसं जगावं हे वाहत्या पाण्याकडून शिकावं. वाटेतील खड्डा टाळून नाही, तर भरून पुढं निघावं.